नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे जे मॅथ ट्रिक्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज दोन चलांतील रेषीय समीकरण हे जे काही आपलं पहिलं पाठ आहे त्याच्यावरती जे महत्वाचे इम्पॉर्टंट म्हणजे IMP प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत. तर हे प्रश्न बोर्डाला आपल्याला पाहायला मिळतातच. म्हणजे पुढील एक सामायिक समीकरण सोडवा. आता एक सामायिक समीकरण सोडवण्यासाठी आपल्याला उदाहरण बोर्डाच्या पेपरमध्ये पाहायला मिळतो, परंतु ह्या समीकरणांना सोडवायचं कसं, तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर अशा पद्धतीचे तुम्हाला दोन एक सामायिक समीकरण दिलेले असतात आणि त्या दोन्ही समीकरणांच्या x आणि y च्या किमती आपल्याला मिळवायच्या असतात. तर मिळवायचं कसं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपण पेपरमध्ये लिहायचं कसं, तर दिलेले जे समीकरण असतात ना ते सगळ्यात अगोदर लिहून घ्यायचं. दिलेले समीकरण किती, दोन समीकरण दिलेले आहेत, x अधिक 7y बरोबर 10. तसंच दुसरं दिलेलं आहे 3x वजा 2y बरोबर 7. अशा पद्धतीने दोन्हीचे समीकरण आहेत, त्यांना 1 आणि 2 असे क्रमांक दिले द्यायचे. आता समीकरण 1 आणि 2 याच्यामध्ये कुठल्या तरी चलाचं जे काही सहगुणक आहे ते सारखं असणं गरजेचं आहे. परंतु इथं x चा सहगुणक 1 आहे, x चा सहगुणक 3 आहे, y चा सहगुणक 7 आहे, y चा सहगुणक 2 आहे. तर इथं कुठलाही सहगुणक समान नाही, तर आपण सहगुणक समान करून घ्यायचं. सहगुणक समान करायचं कसं, तर बघायचं की कुठल्या तरी चलाचा सहगुणक 1 आहे का. तर मला इथं समीकरण 1 मध्ये जो काही x दिसतोय चल याचा सहगुणक 1 दिसतो. जर x चा सहगुणक 1 असेल तर खाली x चा सहगुणक काय आहे 3. तर 3 ने समीकरण 1 ला गुणून घ्यायचं. काय करायचं, समीकरण 3 ने 1 ला समीकरण 1 ला कशाने गुणून घ्यायचं, 3 ने गुणून घ्यायचं. म्हणून आपण काय करू, तर समीकरण 1 ला 3 ने गुणून समीकरण 1 ला काय करून टाकू, 3 ने गुणून टाकू. तर x अधिक 7y बरोबर 10 ह्याला गुणून टाकायचं 3 ने गुणिला 3. 3 गुणिला x 3x अधिक 3 गुणिला 7 3 7 21y बरोबर 3 गुणिला 10 3 10 30. आणि हा जो काही समीकरण मिळाला ह्याला देऊन टाकायचं समीकरण क्रमांक 3. अशा पद्धतीने समीकरण 2 व समीकरण 3 जे दिसतात याच्यामध्ये आता सहगुणक सारखे झालेले दिसत आहेत. आता ज्यांचे सहगुणक सारखे झालेले आहेत त्या दोन्ही समीकरणांची करून टाकायची वजाबाकी. काय करून टाकायची, वजाबाकी. म्हणून मी समीकरण 3 व 2 ची वजाबाकी करून म्हणजे समीकरण 3 आणि 2 ची वजाबाकी करून टाकेल. समीकरण 3 व 2 ची वजाबाकी करून समीकरण 3 व 2 ची काय करून टाकेल, वजाबाकी. आता समीकरण 3 काय माझ्याकडे 3x अधिक 21y बरोबर 30. आता त्याच्यातनं वजा काय करायचे मला, समीकरण 2 3x वजा 2y बरोबर 7. यांची दोघांची करायची वजाबाकी म्हणजे प्रत्येक संख्येच्या खाली देऊन द्यायचं वजाचं चिन्ह. आता जर 30 मधून 7 वजा केले तर उरतील किती माझ्याकडे 23. आणि आता वजा वजा काय झालं, अधिक. तर 21y आणि 2y किती y झाले बरं का, 23y. आता 3x मधून 3x वजा झाले तर त्याच्यामुळे इथं उरलं 0 म्हणजे 23y बरोबर 23 आला. आता हे जे गुणाकारामध्ये 23 इकडे जाताना होईल भागाकारात, म्हणजे y बरोबर 23 भागाकारात 23 बरोबर 23 एक 23. म्हणून y बरोबर काय मिळालं, ते 1 मिळालं. y बरोबर काय मिळालं, 1 मिळालं. आता y बरोबर जर आपल्याला 1 मिळालेलं आहे, आता मला x ची किंमत अजून शोधायची बाकी आहे. तर समीकरण 1 2 3 कुठल्याही समीकरणामध्ये आपण जर y ची किंमत ठेवली तर आपल्याला x ची किंमत मिळते. म्हणून मी काय करेल, समीकरण 1 मध्ये y बरोबर 1 ही किंमत ठेवू. समीकरण 1 मध्ये y बरोबर 1 ही किंमत ठेवून आता समीकरण 1 मध्ये y ची किंमत ठेवायची आहे, तर समीकरण 1 आपल्याला लिहावा लागेल. हा दिसतोय तो x अधिक 7y बरोबर 10. हे लिहिलं समीकरण 1. समीकरण 1 मध्ये y बरोबर काय ठेवायची, 1 ही किंमत ठेवायची.
म्हणजेच x अधिक 7 गुणिला 1 बरोबर 10. चल व सहगुणक याच्यामध्ये गुणाकाराचे चिन्ह असतं, हे लक्षात ठेवायचं. तर x अधिक 7 बरोबर 10. हा जो काही अधिक इकडे जाताना होईल वजा, म्हणजे x बरोबर 10 वजा 7, म्हणजेच x बरोबर 10 मधून 7 गेले उरले 3. अशा पद्धतीने आपल्याला x बरोबर 3 व y बरोबर काय मिळेल 1. म्हणून x बरोबर 3 व y बरोबर 1 होईल. अशा पद्धतीने आपण समीकरण आत्ताच जो प्रश्न आपण बघितला त्या प्रश्नामध्ये आपल्याला x आणि y चा जो काही सहगुणक आहे त्याच्यापैकी आपल्याला x चा सहगुणक 1 हा पाहायला मिळतात, त्याच्यामुळे तो प्रश्न आपण त्या पद्धतीने सोडवू शकतो. आता समजा x किंवा y चा सहगुणक कुठेही 1 नसेल, पहिल्या समीकरणात किंवा दुसऱ्या समीकरणामध्ये आपल्याला x चा किंवा y चा सहगुणक 1 येत नसेल, तर अशा पद्धतीच्या उदाहरणाला आपण एक सोपी पद्धत आहे त्या पद्धतीने सोडवू शकतो. म्हणजेच बेरीज वजाबाकी व बेरीज अशा पद्धतीचा फॉर्म्युला वापरून आपण हे सोडवू शकतो. तर सगळ्यात अगोदर आपण मागच्या प्रश्नात कसं सोडवलं की दिलेले समीकरण लिहून घ्यायचं. दिलेले समीकरण मागच्या प्रश्नात बघितलं की दिलेलं समीकरण लिहून घेतलं, त्या पद्धतीने दिलेलं समीकरण लिहून घ्यायचं. 99x अधिक 101y बरोबर 499, याला द्यायचं समीकरण क्रमांक 1. तसंच दुसरं समीकरण दिले 101x अधिक 99y बरोबर 501, हे दिलेलं आपल्याला समीकरण क्रमांक 2. हे दोन्ही समीकरण अशा पद्धतीने लिहून घ्यायचे. दोन्ही समीकरण लिहिल्यानंतर आता या स्टेपला फॉलो करायचं. इथं कुठल्याही पद्धतीचं आपल्याला जे काही सहगुणक आहे ते एक पाहायला मिळत नाही. x चा सहगुणक कुठेही किंवा y चा सहगुणक कुठेही एक पाहायला मिळत नाही. तर फॉलो करायचं या स्टेपला. सगळ्यात अगोदर दोन्ही समीकरणांची काय करून टाकायची बेरीज. समीकरण 1 व 2 ची बेरीज करून, समीकरण 1 व 2 ची बेरीज करून समीकरण 1 व 2 ची काय करून टाकायची बेरीज करून टाकायची. समीकरण 1 काय दिसतंय बरे का, 99x अधिक 101y बरोबर 499 अधिक 101x अधिक 99y बरोबर 501, ह्या दोन्ही समीकरणांची काय करून टाकायची तर बेरीज करून टाकायची. काय करून टाकायची बेरीज. आता 501 आणि 499 1000 होतात. त्याचबरोबर 101 व 99 200y. तसंच इकडे जर पाहायला गेला तर 99 आणि 101 200x. अशा पद्धतीने हे आपल्याला एक समीकरण मिळतं. तर ह्या समीकरणाला जर मी समजा 100 ने भागून टाकलं तर मला इथे एक नवीन समीकरण पाहायला मिळतो. तो म्हणजेच हे जे समीकरण दिसतंय त्याला 100 ने भागून, समीकरणाला 100 ने भागून जर ह्या समीकरणाला 100 ने भागलं तर इथले 2 शून्य 2 शून्य आणि 2 शून्य कॅन्सल होतील. इथं राहिलं 2x अधिक 2y बरोबर 10 आणि याला देऊन द्यायचं समीकरण क्रमांक 3. आता सगळ्यात अगोदर आपण समीकरणांची करून घेतली बेरीज नंतर ह्याच दोन्ही समीकरणांची काय करायची वजाबाकी करायची. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. समीकरण 1 व 2 ची काय करून टाकायची वजाबाकी करून टाकायची. तर वजाबाकी करत असताना मोठं समीकरण वरती लिहायचं बरे का. 101x अधिक 99y बरोबर 501 वजाबाकी करायची. तर 99x अधिक 101y बरोबर 499 आणि या दोन्ही समीकरणांची आपल्याला करून टाकायचे वजाबाकी. म्हणजे प्रत्येक ठिकाणी देऊन द्यायचं वजा चिन्ह. काय देऊन टाकायचं वजा चिन्ह. आता इथं जर पाहायला गेले तर 501 मधून 499 गेले उरले 2 बरोबर. आता इकडे जर पाहायला गेलं 2 आणि इथं 101 मधून 99 गेले 2y
परंतु मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकायचं. त्याच बरोबर 101 मधून 99 गेले 2x. हे समीकरण आपल्याला इथं पाहायला मिळतं. या समीकरणाला देऊन द्यायचं समीकरण क्रमांक 4. आता मी तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यात अगोदर बेरीज करून घ्यायची, तर आपण बेरीज पहिल्या वेळेस केली आणि आपल्याला हे 3 नंबरचं समीकरण मिळालं. आता त्यानंतर दोन्ही समीकरणांची वजाबाकी करून घ्यायची, वजाबाकी केली आणि हे 4 नंबरचं समीकरण. आता उरलं म्हणजे बेरीज करायची. काय उरलेलं आहे? बेरीज. तर आता जे काही नवीन समीकरण आपल्याला मिळालंय, समीकरण 3 आणि 4 यांची दोघांची बेरीज करून टाकायची. समीकरण 3 व 4 ची बेरीज करू. आता समीकरण 3 काय मिळालं बरं का आपल्याला? तर 2x अधिक 2y बरोबर 10. आणि समीकरण 4 काय मिळाले? 2x वजा 2y बरोबर 2. ह्या दोन्ही समीकरणांची आपल्याला काय करून टाकायची? तर बेरीज करून टाकायची. का? कारण आपण वरती म्हटलेलं आहे समीकरण 3 व 4 ची बेरीज करून 10 आणि 2 झाले 12 बरोबर. आता यांचीच बेरीज जर केली समजा तर प्लस मायनस मायनस 2y 2y दोन्ही y कॅन्सल होतील आणि इकडे जर गेले तर 4x मिळतो. हा जो काही गुणिला आहे इकडे जाताना मी भागाकारात, म्हणून x बरोबर 12 भागाकारात 4 बरोबर 4 त्रिक 12 म्हणून x बरोबर 3 मिळालं. आता x बरोबर 3 तर मिळून गेल्या. आता y ची किंमत आपल्याला माहित नाही. कुठल्याही एका समीकरणामध्ये आपण x ची किंमत जर 3 टाकली म्हणजेच आपल्याला y ची किंमत निश्चित मिळते. आता समीकरण 3 मध्ये काय करतो मी? x बरोबर 3 टाकून देतो. समीकरण 3 मध्ये y बरोबर x बरोबर 3 ही किंमत ठेवून आता समीकरण 3 मध्ये काय करायचे? तर x ची किंमत 3 ठेवायची. समीकरण 3 काय होतं आपल्याकडे? 2x अधिक 2y बरोबर 10. आता x ची किंमत काय ठेवायची आपल्याला? 3. 2 गुणाकारामध्ये 3 अधिक 2y बरोबर 10. आता 3 दुने 6 अधिक 2y बरोबर 10. हा अधिक इकडे त्यांना जाईल वजा, म्हणजे 2y बरोबर 10 वजा 6. 10 मधून 6 गेले उरले 4. 2y बरोबर 4 आणि हा गुणिला इकडे जाताना गेला भागाकारात, म्हणजेच 2y बरोबर मिळालं 2 दुने 4. आता आपल्याला माहिती आहे की x बरोबर 3 मिळाला आणि y बरोबर काय मिळालं? तर 2. म्हणून x बरोबर 3 व y बरोबर 2 होय. अशा पद्धतीने आपण ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. क्रेमर पद्धत या पद्धतीवर ही उदाहरण आपल्याला वारंवार पाहायला मिळत असतात. तर ह्या पद्धतीचं उदाहरण आल्यानंतर तो सोडायचं नाही, कारण फक्त इथं आपल्याला dx व dy याची किंमत जर आपल्याला माहिती असेल तर हे एक सामायिक समीकरण जे दिसतंय याचं x आणि y ची किंमत आपण इझिली शोधू शकतो. तर आपण ह्या उदाहरणाला सोडवायचं कसं हे मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला 2 समीकरण दिलेले असतात. हे 2 जे समीकरण आहेत यांना रेषीय समीकरणाच्या रूपात अगोदर लिहून घ्यायचं. म्हणजेच दिलेले समीकरण ax अधिक by बरोबर c या रूपात लिहून घ्यायचं. पहिलं जे समीकरण आहे ते आपल्याला या रूपातच दिसतंय. ax अधिक by अधिक बरोबर c ह्या रूपामध्ये आपल्याला हे समीकरण लिहून घ्यायचं. म्हणजेच 4x अधिक 3y बरोबर हा वजा जो आहे तिकडे जाताना होईल अधिक, म्हणजेच 4. ह्याला देऊन द्यायचं समीकरण क्रमांक 1. तसंच हे इकडचं जे काही समीकरण दिसतंय 6x. आता इथं जो काही मला वजा 5y इकडे येताना काय होईल बरं का? अधिक 5y बरोबर तिकडच्या बाजूला 8 आहे ते जसं तसं राहू द्यायचं. याला देऊन द्यायचं समीकरण 2.
1 व 2 या दोन्ही समीकरणाला ax अधिक by बरोबर c या रूपामध्ये लिहिल्यानंतर त्याच्यातनं a आणि b च्या किमती लिहून घ्यायच्या. इथं मला दिसतोय पहिल्या समीकरणामध्ये a1 म्हणून a1 बरोबर 4, b1 बरोबर 3 व c1 बरोबर दिसतोय 4. असं लिहिल्यानंतर आता समीकरण 2 मध्ये बघायचं की a2 बरोबर 6, b2 बरोबर 5 व c2 बरोबर 8. ह्या किमती मला या दोन्ही समीकरणामध्ये पाहायला मिळतात. ह्या किमती लिहिल्यानंतर आता क्रेमर पद्धत सोडवण्यासाठी आपल्याला एक सूत्र अतिशय महत्वाचं आहे, तो पाठ असायला पाहिजे. तर त्या सूत्राला लक्षात कसं ठेवायचं ही ट्रिक ही मी तुम्हाला या प्रश्नांना सोडवतानाच सांगणार आहे. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, तर आपल्याला जे सूत्र वापरायचे आहेत ते लिहून घ्यायचे, म्हणजेच d, त्याच्यानंतर dx काढावा लागेल, त्याच्यानंतर dy काढावा लागेल. या 3 गोष्टी आपल्याला काढायच्या असतात आणि याच्यासाठी आपल्याला सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. तर सूत्र कशा पद्धतीने तयार करायचं, तर अशा पद्धतीचे निश्चयकाचं चिन्ह काढून घ्यायचं. सगळ्यात अगोदर तीनही कॉलमच्या समोर, तीनही किमतीच्या समोर निश्चयकाचं चिन्ह काढून घ्यायचं आणि याच्यामध्ये निश्चयक दर्शवायचे असतात, म्हणजे निश्चयक लिहायचे असतात. ते लिहायचे कसे, तर 2-2 वेळेस लिहित जायचं प्रत्येक गोष्ट. a c a, त्याच्यानंतर इकडच्या बाजूला b b c a c a b b c. अशा पद्धतीने 2-2 वेळेस लिहून घ्यायचं a c a b b c. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि फक्त यांच्या पुढे 1-2 लिहत जायचं. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 आणि 2. अशा पद्धतीने a1 a2 b1 b2 c1 c2 b1 b2 a1 a2 c1 c2. अशा पद्धतीचे फॉर्म्युले लिहिल्यानंतर फक्त आणि फक्त आता किमती टाकून कॅल्क्युलेशन जर केलं म्हणजे या तिघांच्या किमती आपल्याला मिळून जातील. आता कॅल्क्युलेशन कसं करायचं, तर सगळ्यात अगोदर यांच्या किमती टाकून घेऊया. इथं काय आहे, a1 ची किंमत 4, a2 ची किंमत 6, त्याचबरोबर b1 ची किंमत 3, b2 ची किंमत 5. किमती टाकून घेतल्या. किमती टाकल्यानंतर आता निश्चयक आपल्याला प्रत्येकाला सोडवता येतं की या 2 संख्येचा गुणाकार, त्यांच्यामध्ये वजाबाकीचं चिन्ह, अजून परत गुणाकार. इथं करून बघूया, याचं कॅल्क्युलेशन खाली करूया, जागा आहे आपल्याकडे म्हणून. तर 4 गुणिला 5 मध्ये द्यायचं वजाबाकी चिन्ह, 6 गुणिला 3. आता दोघांचं जर कॅल्क्युलेशन 4 पंचे 20 वजा 6 18. आता 18 मधून जर 20 गेले तर इथं मला मिळतं 2. म्हणजे अशा पद्धतीने मला d बरोबर 2 मिळू शकतो. d बरोबर काय मिळू शकतो, 2 मिळू शकतो. त्याच्यानंतर dx ची किंमत पण त्याच पद्धतीने c1 c2 लिहायचं, 4 आणि 8, c1 4 c2 8, c1 4 लिहिला, c2 8 लिहिला. आता b1 b2 काय आहे, 3 व 5. b1 b2 3 आणि 5 आहे. हे अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. खाली जागा नाही म्हणून मी इकडच्या बाजूला कॅल्क्युलेशन करतो. 4 गुणिला 5 4 गुणिला 5 वजा 8 गुणिला 3 8 गुणिला 3, 4 पंचे 20 वजा 8 त्रिक 24 आणि या दोघांची जर वजाबाकी केली तर मला उत्तर मिळतं वजा 4. त्याच्यानंतर इथंही त्याच पद्धतीचं निश्चयक सोडवून घ्यायचं. म्हणजेच कसं, a1 a2 ची किंमत टाका. a1 a2 काय दिसतोय, 4 आणि 6, 4 6. a1 a2 लिहिला, c1 c2 लिहून घ्या. इथून 4 आणि 8 4 आणि 8. अशा पद्धतीने लिहिल्यानंतर माझ्याकडे खाली जागा आहे म्हणून निश्चयकाची किंमत खाली काढतोय. 4 गुणिला 8 4 गुणिला 8 वजा 6 गुणिला 4 6 गुणिला 4 आणि दोघांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 4 8 32 वजा 6 चोक 24. यांची दोघांची जर मी वजाबाकी केली तर वजाबाकी केल्यानंतर मला 12 मधून 4 गेले, उरले 8. त्याचबरोबर ह्याचा एक रिटर्न केला, फक्त 8 उरतील, शिल्लक काय उरतील, 8 उरतील. मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस जसं तसं. अशा पद्धतीने मला d dx आणि dy च्या किमती मिळाल्या. d ची किंमत 2 मिळालेली आहे, dx बरोबर मला वजा 4 मिळालेला आहे, dy बरोबर काय मिळाला, 8 मिळालेला आहे.
या 3 किमती मिळाल्यानंतर आता मला वापर करायचा आहे क्रेमर पद्धतीचा. आता क्रेमरची पद्धत वापरू. तर क्रेमरची पद्धत म्हणजेच काय, एक्स ची किंमत स्पेशल काढायची आणि वाय ची किंमत. एक्स चं सूत्र काय आहे बरं का, एक्स बरोबर dx भागाकारात d. तसंच y बरोबर काय आहे, dy भागाकारात d. हे दोन्ही सूत्र अतिशय सोपे आहेत. dx ची किंमत काय मिळाली होती बरं का आपल्याला, इथं -4 दिसते आणि d ची किंमत मिळालेली आहे 2. अशा पद्धतीने लिहून टाकायचं. कॅल्क्युलेशन जर केलं तर 2 दुने 4 -2 आपल्याला इथं उत्तर पाहायला मिळतं. त्याचबरोबर dy ची किंमत काय काढली आपण आत्ताच, dy बरोबर 8 भागाकारात d ची किंमत किती आहे, 2. 2 चोक 8. अशा पद्धतीने मला y बरोबर मिळेल 4. म्हणून x बरोबर -2 व y बरोबर 4 आहे. अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने आपण हा जो काही उदाहरण आहे तो सोडवू शकतो. जर हे जे काही प्रश्न आहे हे अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे, हे प्रश्न नाही जरी आले परंतु या पद्धतीचे प्रश्न बोर्डाला विचारलेच जातात, म्हणून ह्या प्रश्नांची चांगल्या पद्धतीने तयारी करा. तर जर आपल्याला शिकवलेला व्हिडिओ समजलेला असेल किंवा आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब निश्चित करा आणि पुढच्या व्हिडिओला भेटूया आपण पुढच्या टॉपिक वरती.